तर मित्रांनो, काल झालेल्या इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेड या संघाने लिव्हरपूलचा 3-2 असा पराभव केला आणि युनायटेडने आपला जो 10 वर्षाचा जो गॅप होता UCL मधला, तो आता ते नेक्स्ट सीझनमध्ये भरून काढणार आहेत आणि ते पुढच्या वर्षी होणाऱ्या UCLच्या स्पर्धेसाठी आता ते पात्र ठरले आहेत. आणि जर आपण पाहिले तर लिव्हरपूलची जी टॅक्टिक्स होती ना गेमच्या अगोदर, तीच पूर्णपणे गंडलेली होती. कारण की आपण जर पाहिलं तर RWF मध्ये हा फ्रिम्पॉंग हा खेळत होता. ॲक्च्युली तो राईट बॅकमध्ये खेळतो, पण कोचने त्याला कसं काय RW मध्ये खेळवला हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तसेच जो वर्ड्स हा प्लेयर आहे तो ॲज अ RMF आणि कधी कधी AMF खेळतो, पण त्याला देखील LWFच्या भूमिकेत काल आपण खेळताना पाहिले. परंतु या सगळ्या टॅक्टिक्सच्या गोंधळामुळेच लिव्हरपूलचा हा मॅचच्या आधीच असा पराभव झाला होता. कारण की ऑलरेडी लिव्हरपूलकडे इकिटिके आणि इसाक हे दोन्ही सेंट्रल फॉरवर्डचे प्लेयर अवेलेबल नाहीत आणि त्याचाच फटका लिव्हरपूल संघाला बसला. तसेच जर आपण लिव्हरपूलची डिफेन्स बघितली या पूर्ण सीझनमध्ये, तर ती अशी चांगली काही नाही. इब्राहिमा कोनाते असतील आणि व्हर्जिल व्हॅन डायक असतील, यांचा पूर्णपणे हा सीझन डाऊन गेलेला आहे. तसेच गोलकीपर देखील आपल्याकडे एक्सपिरियन्स असा नव्हता. उडमन हा गोलकीपर, आपण जो अकॅडमी प्लेयर आहे त्याला चान्स दिला होता युनायटेडच्या संघाच्या अगेन्स्ट. आणि अशी काही आपली 4-2-3-1 टॅक्टिक्स आर्ने स्लॉट हे आपले कोच आहे लिव्हरपूल संघाचे, त्यांनी वापरली होती. परंतु मॅचच्या आधीच ही टॅक्टिक्स पूर्णपणे गंडलेली होती. आणि जो माझा अनुभव आहे ना, पहिले कसं ज्यावेळेस क्लॉप होते त्यावेळेस असं वाटायचे की आपण ही मॅच आज जिंकणार आहोत. त्याचा उलट मला आजच्या काल रात्री झालेल्या मॅचच्या मध्ये जो अनुभव आला की आज आपण ही मॅच हारणार आहोत. याच भूमिकेने मी मॅच पाहायला बसलो होतो आणि झाले देखील तसेच. पहिल्याच 6 मिनिटात मॅथस कुनियानं जो गोल मारला ना, म्हणजे ब्लंडर झाला पूर्ण डिफेन्समध्ये. बॉल गोल पोस्टला थटला, त्यानंतर जो चान्स मिळाला मॅथेस कुनियाला, त्याने तो गोल कन्वर्ट केला. त्यानंतर 14व्या मिनिटाला त्यांचा सेकंड गोल आला, जो ब्रुनो फर्नांडिसने जो असिस्ट दिला होता बेंजामिन सेस्कोला. तो ॲक्च्युली हँडबॉल होता, तुम्ही जर जवळून पाहिले असेल तर. परंतु तो गोल झाला. पण कसं काय असं नाही की जो असं, परंतु जो ब्रुनो फर्नांडिसचा जो फॉर्म आहे ना, टॉप नॉच चाललाय सीझनमध्ये. त्यांनी बरोबरी केली आहे आता असिस्टची. त्यानंतर पहिला हाफ जसा संपत आला तसा माझा होप सुटला होता की मला वाटलं की आता लिव्हरपूलचा हा 5-0 असा काही मोठ्या फरकाने पराभव होतो का काय असं मला वाटत होते. परंतु सेकंड हाफ जसा आला तसा थोडीशी गेम लिव्हरपूलने कंट्रोल केला आणि जे ब्लंडर्स झाले मँचेस्टर युनायटेडच्या डिफेन्समध्ये, त्याचा फायदा उठवत लिव्हरपूलने 2-1 अशी पहिल्यांदा बरोबरी साधली. त्यावेळेस डॉमिनिक सोबोस्लायने स्वतः हा गोल मारला आणि टॉप क्लासचा गोल होता. त्यानंतरचा सेकंड गोल जो आला, जो कोडी गायपोने मारला, तो पण डिफेन्सची मिस्टेकच होती युनायटेडच्या. दोन्ही गोल जे लिव्हरपूलचे आले ते डिफेन्सिव्ह मिस्टेक होत्या. त्यानंतर 77व्या मिनिटापर्यंत सामन्याच्या हा सामना 2-2 असा बरोबरीत चालला होता. परंतु त्यानंतर कोबी मायनोने जो गोल मारला भाई, वर्ल्ड क्लास गोल. आणि त्याने जो बॉक्स आहे ना, पेनल्टीच्या बॉक्सच्या बाहेरून त्याने जी शूट घेतली आणि त्याने तो गोल कन्वर्ट केला. टॉप क्लास असा गोल होता त्याचा. आणि त्याच गोलच्या मुळे युनायटेडने हा सामना 3-2 असा जिंकला आणि ते आता पुढच्या UCL साठी पात्र झाले आहेत. परंतु लिव्हरपूलचा परफॉर्मन्स बघताय की मला तर वाटतं की आर्ने स्लॉट यांना ॲज अ कोच त्यांनी एक्झिट घ्यावी आणि त्यांनी निघून जावे. कारण की त्यांचे डिफेन्सिव्ह ब्लंडर्स असतील, टॅक्टिक्स असतील, कारण की जास्त आपण पाहिले तर त्यांचे डिफेन्सिव्ह टॅक्टिक्सच फेल गेलेले आहेत. प्रत्येक मॅचच्या सामन्यात ते नवीन नवीन टॅक्टिक्स वापरते. ॲज फॉर एक्झाम्पल कालच्या सामन्यात त्यांनी 4-2-3-1 ही टॅक्टिक्स वापरली होती. कधी ते 4-3-3 अशी टॅक्टिक्स वापरतात. कधी मनात आले तर ते नवीन टॅक्टिक्स वापरण्याचा प्रयत्न करतात. आणि सलाने दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये मोहम्मद सलाने देखील म्हटलं होतं की मला आर्ने स्लॉटच्या काळामध्ये ॲज अ राईट बॅक देखील खेळावं लागले आहे. आणि अशी आपल्या लिव्हरपूल संघाची सध्या परिस्थिती आहे. मला एक सीझन आठवतो जर्गन क्लॉप यांचा की त्या मॅचेसच्या वेळेस आपले जवळजवळ पूर्ण अर्धी टीम इंजुर होती. परंतु त्यावेळेस देखील जर्गन क्लॉप यांनी हँडरसन, नॅट फिलिप्स आणि जो गोमेज असे छोटे म्हणजे प्लेयर वापरून त्यांनी अवे मॅचमध्ये युनायटेडचा पराभव केला होता. म्हणजे मेंटॅलिटी आपण कोचची बघू शकतो की त्यांनी ॲज अ जर्गन क्लॉप त्यांनी त्यावेळेस जो पॉझिटिव्हली निर्णय घेतला आणि ते डिफेन्सिव्ह फळी त्यांनी मजबूत केली होती. जे प्लेयरना होप देत होती ना, त्याच्या सोबळावर त्यांनी त्यावेळेस ते अवे मॅच जिंकत होते. परंतु सध्याची परिस्थिती बघता आर्ने स्लॉटच्या हातातून लिव्हरपूलची ड्रेसिंग रूम ही पूर्णपणे गेली आहे. त्यामुळेच त्याचा तोटा त्यांना सहन करायला लागत आहे. आणि आपण जर आता पाहिले की अँडी रॉबर्टसन, मोहम्मद सला
हे आता एक्झिट घेणार आहेत या सीझनच्या एंडला. आणि असे रुमर्स येत आहेत की मोहम्मद साला हे फेनेर्बाचे या तुर्कीच्या क्लबकडून खेळताना दिसतील आणि ते देखील पे कट घेऊन, म्हणजे आर्ने स्लॉट हाच मेन प्रॉब्लेम आहे लिव्हरपूलसाठी, हे यावरून आपल्याला दिसते. त्यानंतर अँडी रॉबर्टसन, मोहम्मद साला, मॅक ॲलिस्टर, देन ॲलिसन आणि अजून 1-2 प्लेयर हे लिव्हरपूल संघातून येत्या 1 महिन्याभरात एक्झिट घेतील. त्यानंतर मात्र लिव्हरपूलला चांगला असा पहिल्यांदा कोच हायर करावा लागेल. माझ्या मते तर झावी अलोन्सो यांच्याकडे लिव्हरपूलच्या कोचच्या पदाची जबाबदारी देण्यात यावी. तेच लिव्हरपूल संघाला याच्यातून तारू शकतात आणि 5-6 प्लेयर आपल्याला साईन करावे लागणार आहेत. ते म्हणजे सेमेफचे 2-3 प्लेयर आणि 2-3 डिफेंडर चांगले आपल्याला साईन करावे. तसेच एक LWF प्लेयर जो चांगला खेळू शकतो. माझ्या मते यान डायमंडे हा एक चांगला ऑप्शन राहील लिव्हरपूलसाठी, कारण की बाकी सगळे क्लब देखील त्याला अप्रोच करत आहेत. तसेच अजून 1-2 प्लेयर देखील आपल्याला साईन करावे लागतील, तरच आपले पुढच्या सीझनला आपण टिकू शकतो. तर पाहूयात की अजून आपल्याकडे 2-3 मॅचेस प्रीमियर लीगच्या बाकी आहेत आणि येणाऱ्या मॅचेस आपल्याला जिंकाव्याच लागणार आहेत, अन्यथा आपण UCL साठी देखील क्वालिफाय होऊ शकणार नाही. त्यामुळे येणारे हे 2-3 सामने आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर पाहूया काय होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला फुटबॉलचा मराठीतून ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ॲज अ युनायटेड फॅन तुमचा हा विजय तुम्हाला कसा वाटला ते देखील मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा टॉक लिव्हरपूल फूड टॉक. आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ. तत्पुरतं आम्ही घेतो तुमची रजा आज. गुड बाय. जय महाराष्ट्र.